पहा बाईची शाहिरी कुणीकडे चालली। तुझ्या सारख्या बाईला मी थुई थुई नाचवतो आणि कोण टाचवलं नसल तर तुझं जात मी टाचवतो। त्याचा मी आधार दिला। अज्ञानाचं तुझं जात आहे तर ज्ञानाच्या छंदीनं तुझं जात मी टाचवतो। पण मॅडमने विचारलं आहे की तो आंबा कोणता जो तुम्ही माचवता? तो एक नाही तर दोन आहे। बाई लक्षात ठेव, आंबा एकच नाही तर दोन आहे। तो म्हणजे आचार आणि विचाराचा। त्या आचार आणि विचाराच्या आंबाला मी माचवणार आहे आणि असा तमाशा मी या ठिकाणी करणार आहे। हे लक्षात ठेव बाई। आणि जो टपका आहे तुझा खाली तो ज्ञानाचं पाणी टाकून सगळ्यांनी त्याला भरणार आहे। असा माझ्या गाण्याचा भावार्थ होता। गाणं वाईट नाही म्हणून महादेवजी नारायण साहेब गोळे यांच्याकडनं 100 रुपयाची भेट आली। पार्टी सदस्यापणा धन्यवाद, लाख लाख शुक्रिया। त्याचप्रमाणे लक्ष्मी जयलक्ष्मी जनजागृती कलांगी मंडळ शाहीर नामदेव भाऊ विनोद मुक्काम कानोली बारा यांच्याकडनं सुद्धा पार्टीला 100 रुपयाची भेट आली। मंडळातून सदस्यापणा धन्यवाद। बाई बोलण्यामध्ये चुकली तेरी औकात क्या आहे म्हणते। बाई तू माझ्या अवकातीवर जाऊ नको। मी जर अवकातीवर उतरलो ना खरं मी पूर्ण सत्यानाश करतोय। लक्षात ठेव, नाव आहे माझं मारुती। मी शेपूट काढून सगळ्यांनी घरी ठेवलं आणि शेपूट इकडं आलं कारण अडचण होता कामा नाही म्हणून मी शेपूट घरी ठेवलं। आणि शेपूट जरी आणलो असतो ना तर मजाक करत नाही येंजल बाई। त्या शेपटानं तुला गुंडाळून टाकलं असतं। लक्षात ठेव। आणि बाई माझ्या पोपटाला का म्हणते? काय म्हणते? मुरकुटून टाकीन म्हणते। साधी गोष्ट आहे का बाई? माझा पोपट तरी तुझ्या हातात देईल का? मी तुझ्या हातात देणारा ना हो, मी पुरा कुचकणारा हो। लक्षात ठेव। माझ्या पोपटाला लावू नको तू साबण। एंजल बाई माझ्या पोपटाला तू लावू नको साबण आणि पोट टाकीन तर तुला इथं करीन मी गाबन। माझ्या पोपटाला तू लावू नको साबण आणि पोट टाकून सगळ्यांनी तुला इथंच करीन गाबन। का समजतेस तू? ओ एंजल मॅडम आज तुला गाबन करून टाकील। लक्षात ठेव। आता समजले का तुले आंबे कुठचे बिना आधाराचे गाणे देतो का मी? सुनील भाऊ कुट्टीवाले यांच्याकडून 20 रुपये प्राइज मिळाली। बाई तुझ्या शेतात कचरा झाला आधी निधन करून घेशील। यंजल बाई तुझ्या शेतात तुलाही कचरा झाला मले विचार येऊन राहिला। बाई तुझ्या शेतात कचरा लई झाला आधी निधून तू घेशील। बाई तुझ्या शेतात कचरा लई झाला आधी निंदन करून घेशील। आणि उपडून झाले असेल तर बाजारात भारे विकाले नेशील। उपडाच्या गोष्टी सोबत नाही बाई। इथं माझ्या आई बहिणी बसल्या आहेत म्हणून विचाराला शायरी कर। तेच म्हणतो लंबी चलेगी जुबान तो तेरी यहाँ तुझे चीर दूंगा। लंबी चलेगी तेरी जुबान तो यहाँ मैं चीर दूंगा। और पेट कितना भी मजबूत हो, पेट कितना भी मजबूत हो
मैं जड़ से उखाड़ दूंगा. याच्यासाठी आलो मी. समजलीस? आज तुझा पाला मारुती शाहीर सोबत आहे. हे लक्षात ठेव. आता रात बोलली आणि पाय आता तुझी कशी मजा करून देतो. तर बाई म्हणते माझ्याही गाण्याची तोड पाहिजे. बाईनं दिली तोड बरोबर आहे, पण बाईच्याही गाण्याची तोड झाली पाहिजे नाही का. थोडक्यामध्ये तोड घेतो. थांब थोडी बाई कुळात खिल्ली टाकूनच कुळात तुझी बंडी मी मागवतो. खिल्ली टाकूनच कुळात तुझी बंडी मी मागवतो. तुझी बंडी मी मागवतो. खिली टाकूनच कुळात तुझी बंडी मी मागवतो. बाई तू अर्थाचा अनर्थ काढू नको. बाई तू अर्थाचा अनर्थ काढू नको आणि आपल्याच हाताना आपली काढू नको. अवकादीवर आलो ना तर यंजना बाई तुला मला माझा सामना करणार होणार नाही. पहिली दुय्यम आहे. मी तुला विचार करून राहिलो नाहीतर मला इथं चिरपाड फोडपाड करता जरूर येते. आपण करणार नाही आज. हा लक्षात ठेव. तर साहेबांनी म्हटलं आहे की चौपट म्हणा. चौपट होईल काही हरकत नाही. चौपट होईल पोहण्याच्या ठेकाई सुद्धा म्हणेल. पण माझं दुय्यमीचं गाणं जरूर होईल हे लक्षात ठेव. बाई तुझा मी आकाश आओ. बाई तुझा मी आकाश आओ. तू आहेस माझी धरती.
या बाईची मले मती दिसते फिरली रात अजून व्हायची आहे बाई इतक्याच या बाईची चिरली ऐका समोर काय म्हणते पाहत होतीस तूही कशी पाण्याची ही वाटगर पाहत होतीस तूही कशी पाण्याची वाटगर आणि पाणी नळाला येतात आपलं भरशील माडगर माझा नळ काही कोरडा नाही आहे माझ्या नळाला भरपूर पाणी आहे थोडस घेऊन पाहिजे ऐक समोर काय वाईट नाही बाई तुझा मी आकाशाला तू आहेस माझी धरती आणि तू तर राहते नेहमी खाली मी राहतो तुझ्यावर म्हणजे आकाश कुठं आहे वरत आहे आणि धरती आहे आणि त्याचं पाणी जरी पडलं तर उत्पन्न तयार होते म्हणून माझं गाणं वाईट नाही ऐक समोर काय म्हणतो रात खाली मी